राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातली बातमी आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून मिळते। विलीनीकरणासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत तब्बल 12 आमदार संपर्कात आहे। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी आमदारांची इच्छा आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, नेमकं काय घडतंय विलीनीकरणासंदर्भात, काय ठरतंय? अजित पवारांच्या निधनानंतर आपण जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशा राजकीय पटलावर ज्या चर्चा आहेत त्यांना कुठेतरी ब्रेक लागला होता। मात्र आता पुन्हा या चर्चा आहेत ज्या विलीनीकरणाच्या आहेत त्या जोर धरू लागल्या आहेत। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 12 आमदार जे आहेत ते शरद पवारांच्या काही बड्या नेत्यांसोबत संपर्कात आहेत आणि या 12 आमदारांची इच्छा आहे की लवकरात लवकर दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र यावेत। शरद पवारांचा जो एक मोठा अनुभव आहे, एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आणि त्यांच्या अनुभवात त्यांच्या नेतृत्वात या सगळ्या 12 आमदारांना जे आहे ते काम करायचं आहे। कारण अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या 12 आमदारांची इच्छा आहे की लवकरात लवकर दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि त्याबाबतची चर्चा जी आहे ती देखील राष्ट्रवादीच्या अजित पवारांची जी बैठक देवगिरी बंगल्यावर झाली होती त्या देवगिरी बंगल्यात सुद्धा याच बाबतची चर्चा झालेली आहे। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं एकदा जर लिखित प्रस्ताव आला तर याबाबत पुढील चर्चा होऊ शकते असा अंदाज जो आहे तो देखील राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येतोय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर जे 12 आमदार जे ठाम आहेत त्यांची इच्छा आहे की दोन्ही पक्ष लवकरात लवकर एकत्र यावेत। त्यामुळे आता पुढील काळात पुढील दिवसात या दोन्ही पक्ष एकत्रीकरणाबद्दल बडे नेते जे ज्येष्ठ नेते आहेत ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच अक्षय, वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल बोलणं टाळलं असलं तरी या बातमीनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।